कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कदम मीच काय रे? कदम तुम्हाला वचन पाहिजे होतं ना? मी वचन देतो तुम्हाला, इथून पुढे मी कधीच आप्पी आणि अमोलचा विषय नाही काढणार ना, त्यांच्या विषयावरून नाराज होईल। मी त्या दोघांचा विषय सोडून देईल आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करेल। खरं? एकदम खरं। शहनशाह, माझं प्रॉमिस, मी तुला शोधून काढेन म्हणजे काढेन। इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू, अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ। मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस। अगं मोना कशाला खाते ती? त्यानं पित्त होईल की। अहो मला आवडतो। अगं पण ताजा। अगं हो पण ताजा नाश्ता केलाय की, देऊ खा, यानं परत त्रास झाला तर? नकोय मला। अरे थांब। या बच्चा सरकार, एकदम करेक्ट टायमिंगला आलाय तुम्ही। काय रे? अगं तिथे आत्ताच अमोलच्या बर्थडेचा फोटो आलेत बघ। अरे वा, फोटो आलेत बघू। अगं मोना हाऊ, आपण काय दाखवायचं दीपक मामा? काय रे बाळा? आता मी गाणं म्हणून दाखवून आले। हे बघा, अंधेरी रातों में सुनसान राह पर एक मसीहा निकलता है जिसे लोग शहंशाह कहते हैं। ना तू हसू नको ग। अहो बापू तर तसं करतोयस ना। माँ, शहंशाह, माझे बाबा। हे कधी शिकला रे तू? अरे नाही दिप्या, मला म्हणजे सकाळपासून त्यांनी फोन घेतला होता, पण मला वाटलं गेम खेळायला घेतला असेल। पण बापू, त्या शहंशाहच्या गाण्याच्या अर्थ काय? अरे तू दुसरं काही बोलतच नाहीयेस, काय चाललंय तुझं? पण आता मग शहंशाह शोधून काढायचंय ना माँ। चला नाश्ता करायचा ना आपल्याला, चला। तुझा फोटो बघितला का तू? कसला भारी दिसतोय राव, बघ। हक माँ, शहंशाहचा फोटो आहे का गं तुझ्याकडे? का रे बाळा? अहो मग कळेल ना कशी दिसतात ते। फोटो हरवलेत ना। मग माँ, आता कसं सापडणार शहंशाह? बोल, अरे मिळतील तुझे बाबा, प्रयत्न करत राहा। खरं? हो, अरे प्रयत्न केले की यश मिळतंच। मामा, तू बर्थडेचे फोटो पाठव, मी मास्टरांना दाखवेन। बरं, मी टिनूच्या फोनवर पाठवतो, मग दाखवतो तुझ्या मास्टरांना। आणि मास्टरांना फक्त फोटो नको दाखवू, मी त्यांच्यासाठी केक देते, त्यांना दे। हा आलेच। बापू, मी मास्टरांना देईन केक। चला। चला निघायचं का आपण? सावकाश जा। बाय बाय। बाय। चला।
हो हो, मी गायतोंडेंना सांगितले, ते पोचवतील सगळ्या गोष्टी. हो, ठेवू का? हो. अर्जुन, अरे काल तू इकडेच थांबला होतास ना? हो, गेलाय कुठं तो, इथंच आहे. अरे अर्जुन, जा ना मग घरी, थोडा वेळ झोप, आराम कर आणि मग ये इकडे. नाही अरे नको, मला काय तशी झोप येणार नाही आणि फ्रेश पण नाही वाटणार. डॉक्टर गेलेत राऊंडला, ते काय म्हणतात बघतो. मला त्याशिवाय नाही झोप येणार. डॉक्टर, तब्येत कशी आहे त्यांची? आता नॉर्मलला आली आहे. आणि बीपी? बीपी पण स्टेबल झालंय आता. अरे वा. फक्त आपल्याला उद्या अँजिओग्राफी मात्र नक्की करून घ्यावी लागेल. किती ब्लॉकेजेस आहेत ते बघावं लागेल आपल्याला. मग सर्जरी करावी लागेल का डॉक्टर? सर्जरी होईलच असं काही सांगता येत नाही. तपासणीचे रिपोर्ट्स आपण बघूया आणि मग त्याच्यावरनं ठरवूया सर्जरी करावी लागेल का. मात्र ब्लॉकेजेस असले तर अँजिओप्लास्टी नक्की करावी लागेल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं पुरे. थँक्यू. थँक्यू. अर्जुन, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बाबा लवकर बरे होतील. आपण त्यांना घेऊनच बाहेर जाऊ बघ. अरे देव आहे, खरंच देव आहे. अर्जुन, पिण्या काका बरा होतोय म्हणून त्याला दिलेलं वचन विसरू नकोस. मी वचन देतो तुम्हाला, इथून पुढे मी कधीच आप्पे आणि अमोलचा विषय नाही काढणार. नाही दादा, मी वचन नाही विसरणार आणि त्यासाठीची प्रोसेस पण सुरू केली आहे मी. म्हणजे आप्पीला डिवोर्स पेपर पाठवलेत मी. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ. ताईंचा फोन. हॅलो मोना. हा ताई, बोला की. मी आत्ताच पेपर पाठवलेत. ते पेपर फक्त अपर्णाच्या हातात पडायला पाहिजे. पेपर म्हणजे डिवोर्स पेपर का? हा हा, तेच. बर. आणि हे ना, ते पेपर बघून अपर्णाचा चेहरा कसा होतोय आणि ती काय म्हणते ना ते सांग. त्यांना तर आनंदच होणार आहे बघा. कलेक्टर अपर्णा माने आहेत का? आले आले वाटतं. बर बर. हो आहेत ना. हे त्यांचे पेपर्स आहेत, द्या बघू. पण त्यांची सही लागेल. बर. अहो अपर्णा वंसा, वंसा. अहो हे कसले तरी पेपर घेऊन आले बघा. तर कोणी पाठवले पार्सल? अर्जुन कदम यांनी. अरे देवा. थँक्यू मॅडम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.